नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत. ही प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची आहे आणि वेळ हा 3 तासाचा देण्यात आलेला आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला 2021 ते 2025 पर्यंतच्या बोर्ड प्रश्नपत्रिका त्याचप्रमाणे पूर्व परीक्षेच्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायच्या असतील तर या सर्व विषयांची प्लेलिस्ट आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ती प्लेलिस्ट पहा आणि इतर विषयांचा देखील सराव करा. सेक्शन 1 8 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 1A, डू ॲज डायरेक्टेड, एनी 4. फर्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द वर्ड्स बाय यूजिंग करेक्ट लेटर्स. योग्य लेटर्स लिहून वर्ड्स कंप्लीट करायचे आहे. सेकंड क्वेश्चन, पुट द वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेट प्रमाणे तुम्हाला ते वर्ड्स लावायचे आहेत आणि लिहायचे आहेत. आपण त्या ठिकाणी लिहिलेले आहेत. थर्ड क्वेश्चन, पंच्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. 2 मार्क्ससाठी आहे. योग्य विरामचिन्ह देऊन तुम्हाला वाक्य पुन्हा लिहायचे आहे. क्वेश्चन नंबर 4, मेक 4 वर्ड्स युजिंग लेटर्स इन द गिवन वर्ड. 2 मार्क्ससाठी आहे. त्या ठिकाणी आपण लिहिलेले आहे नाईट, राईट, टियर. Question number 5, write the related words as shown in the example. 2 marks साठी आहे. Question number 6, complete the word chain of adjective. Add 4 words each beginning with the last letter of the previous word. Classic, cool, lovely, young, great. Question 1 मधील बी क्वेश्चन, डू ॲज डायरेक्टेड, अटेम्प्ट एनी वन. त्यापैकी आपण बी क्वेश्चन सॉल्व केलेला आहे. सॉमी इज अ टिपिकल बॉय हू लव्स प्लेइंग क्रिकेट. Question number 2, attempt any one. Add a prefix or suffix to make new words. Expect, unexpected, fold, unfold. B question, make a meaningful sentence using any one of the following words. त्या ठिकाणी वर्ड्स दिलेला आहे, त्या वर्डचा उपयोग करून तुम्हाला सेंटेन्स लिहायचे आहे. 2 वर्ड्स दिलेले आहेत. एक आहे एक्सपेक्ट, सेकंड वर्ड आहे फोल्ड. त्यापैकी आपण एक्सपेक्ट या वर्डचे सेंटेन्स तयार केलेले आहे. आय एक्सपेक्ट टू हिअर बॅक फ्रॉम यू सून. सेक्शन नंबर 2, क्वेश्चन 2 मधील ए क्वेश्चन, रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. 10 मार्क्ससाठी आहे. पुढे पॅसेज दिलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. A1 क्वेश्चन, आय आयडेंटिफाय द कॅरेक्टर्स बाय रीडिंग द फॉलोइंग क्लूज. फर्स्ट आहे, आय एम द वॉशरमॅन सन, हू एम आय, सीताराम. सेकंड क्वेश्चन, आय एम द ओनर ऑफ द बँक, हू एम आय, सेड गोविंदराम. थर्ड क्वेश्चन, आय एम द स्वीपर, हू एम आय, नथू. क्वेश्चन नंबर 4, आय एम द लेडी ऑफ द हाऊस, हू एम आय, मिसेस श्रीवास्तव. या ठिकाणी पॅसेजमधील पुढील भाग देण्यात आलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित ॲक्टिव्हिटी नंबर A2, कंप्लीट द रिमेनिंग पार्ट. सेकंड नंबरचं जे सेंटेन्स आहे, सीताराम हॅड अ बंडल, त्याचे सेंटेन्स लिहायला त्या ठिकाणी जागा नव्हती. आपण योग्य उत्तराला अंडरलाईन केलेली आहे. A3 क्वेश्चन, व्होकॅब्युलरी, फाइंड ऑड वन आउट. 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. A4 क्वेश्चन, ग्रामर, 2 मार्क्ससाठी आहे. फर्स्ट क्वेश्चन, आय डोंट विश टू टॉक अबाउट इट, सेड द स्वीपर बॉय. बिगिन द सेंटेन्स बाय द स्वीपर बॉय सेड. त्या ठिकाणी आपण आन्सर लिहिलेला आहे. द स्वीपर बॉय सेड दॅट ही डिडंट विश टू टॉक अबाउट इट. सेकंड नंबरचा क्वेश्चन, आय नो ऑफ अ स्वीपर बॉय हू इज लुकिंग फॉर वर्क. त्या ठिकाणी आपण अंडरलाईन केलेली आहे, हू लुकिंग फॉर वर्क.
A5 question. According to you, what should Nathu do to get his salary from the bank? 2 मार्क्ससाठी आहे हा क्वेश्चन. क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन. रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटी. क्वेश्चन 2 मधील बी क्वेश्चन 10 मार्क्ससाठी आहे. पुढे दुसरा पॅसेज देण्यात आलेला आहे आणि त्या पॅसेजवर आधारित A1 ॲक्टिव्हिटी. स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. पॅसेजवर आधारित A2 ॲक्टिव्हिटी. मॅच द फॉलोइंग कॉलम्स. 2 मार्क्ससाठी आहे. कॉलम ए आणि कॉलम बी मॅच करायचे आहे. फर्स्टचे आन्सर सी ऑप्शन आहे, इन 1642. सेकंड, त्याचे ए ऑप्शन करेक्ट आहे, वर्क इन द फील्ड ऑफ कॉस्मोलॉजी. थर्ड, स्टीफन स्कूल डेज, त्याचे डी ऑप्शन करेक्ट आहे, ही लव मॅथमॅटिक्स अँड म्युझिक. फोर्थ, स्टीफन्स फादर वॉन्टेड, त्याचे बी ऑप्शन करेक्ट आहे, हिम टू स्टडी मेडिसिन. A3 क्वेश्चन व्होकॅब्युलरी 2 मार्क्ससाठी आहे. फाइंड आउट फ्रॉम द पॅसेज वर्ड्स विच मीन. A4 क्वेश्चन ग्रामर 2 मार्क्ससाठी आहे. A4 मधील सेकंड क्वेश्चन, करेज इज अ वंडरफुल थिंग. चूज द करेक्ट एक्सक्लामेटरी सेंटेन्स. 2 मार्क्ससाठी आहे. त्याचे सी ऑप्शन करेक्ट आहे, व्हॉट अ वंडरफुल थिंग करेज इज. A5 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे. सेक्शन 3 क्वेश्चन 3A, रीड द फॉलोइंग स्टँजा अँड डू द ॲक्टिव्हिटी. 5 मार्क्ससाठी आहे. पुढे स्टँजा दिलेला आहे, तो स्टँजा व्यवस्थित रीड करायचा आहे आणि त्यावर आधारित ॲक्टिव्हिटी कंप्लीट करायची आहे. A2 क्वेश्चन कंप्लीट द वेब 2 मार्क्ससाठी आहे. मिस्टेक्स इन ट्विन्स लाईफ. क्वेश्चन 3 मधील बी क्वेश्चन, रीड द पोयम बिलो अँड मेक अ ॲप्रिसिएशन ऑफ इट विथ द पॉइंट्स गिवन बिलो. 5 मार्क्ससाठी आहे. पहा, पुढे पोयम दिलेले आहे आणि त्या पोयमचे ॲप्रिसिएशन तुम्हाला लिहायचे आहेत. सेक्शन 4 नॉन टेक्स्च्युअल पॅसेज 10 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 4 मधील ए क्वेश्चन, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड कम्प्लीट द ॲक्टिव्हिटीज. A1 क्वेश्चन 2 मार्क्ससाठी आहे, हू सेड टू होम. फर्स्ट सेंटेन्स, हू टेक्स केअर ऑफ यू. हू सेड मध्ये लिहायचं आहे द वुमेन. टू होम मध्ये आहे द टू पुअर चिल्ड्रन. सेकंड आहे, वी आर ऑर्फन्स. A2 क्वेश्चन, अरेंज द इव्हेंट्स इन द प्रॉपर सिक्वेन्स. 2 मार्क्ससाठी आहे. A3 क्वेश्चन व्होकॅब्युलरी. A4 क्वेश्चन ग्रामर 2 मार्क्ससाठी आहे. A5 क्वेश्चन पर्सनल रिस्पॉन्स क्वेश्चन. क्वेश्चन 4 मधील बी क्वेश्चन, रीड द अबाव पॅसेज अँड राईट अ ब्रीफ समरी ऑफ इट, सजेस्ट अ सुटेबल टायटल. सेक्शन 5 रायटिंग स्किल 2 मार्क्ससाठी आहे. क्वेश्चन 5 मधील ए क्वेश्चन, लेटर रायटिंग, डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. रूरल लाईफ आणि सिटी लाईफ. बी क्वेश्चन व्हर्बल टू नॉन व्हर्बल. रीड द पॅसेज अँड पुट द इन्फॉर्मेशन इन द गिवन चार्ट. अटेम्प्ट एनी 5 पॉईंट. एकूण 7 पॉईंट दिलेले आहेत. पॅसेज केअरफुली रीड करायचा आहे आणि 7 पॉईंटपैकी कोणतेही 5 पॉईंट तुम्हाला लिहायचे आहेत 5 मार्क्ससाठी.
क्वेश्चन 5 मधील बी क्वेश्चन 5 मार्क्ससाठी आहे. B1 क्वेश्चन राईट अ न्यूज रिपोर्ट बेस्ड ऑन द गिवन हेडलाईन. त्याला ऑर B2 क्वेश्चन देण्यात आलेला आहे. डेव्हलप अ सुटेबल स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग आउटलाईन. क्वेश्चन 6 मधील बी क्वेश्चन. B1 क्वेश्चन आहे डायलॉग रायटिंग आणि B2 क्वेश्चन आहे ड्राफ्टिंग अ स्पीच. 5 मार्क्ससाठी आहे. ए क्वेश्चन पुट द सेंटेन्स इन प्रॉपर ऑर्डर 1 मार्क्ससाठी आहे. पहा आपण योग्य सिक्वेन्स प्रमाणे त्या ठिकाणी नंबर दिलेले आहेत. फर्स्ट सिक्वेन्स येणार आहे वेक अप अजित बी रेडी फॉर स्कूल. सेकंड येणार आहे जस्ट 5 मिनिट्स मम्मी लेट्स मी स्लीप. थर्ड सेंटेन्स येणार आहे यू आर गेटिंग लेट फॉर स्कूल. आणि फोर्थ सेंटेन्स येणार आहे ओके व्हेअर इज माय टूथब्रश. क्वेश्चन 6 मधील बी क्वेश्चन कंप्लीट द डायलॉग 1 मार्क्ससाठी आहे. सी क्वेश्चन 3 मार्क्ससाठी आहे आणि त्याला ऑर क्वेश्चन देण्यात आलेला आहे. B2 क्वेश्चन ड्राफ्टिंग अ स्पीच. क्वेश्चन 6 मधील ए क्वेश्चन इन्फॉर्मेशन ट्रान्सफर डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. 5 मार्क्ससाठी आहे. A1 क्वेश्चन नॉन व्हर्बल टू व्हर्बल. मेक अ पॅरेग्राफ बेस्ड अपॉन द फॉलोइंग वेब डायग्राम. आणि त्याला ऑर क्वेश्चन आहे सेक्शन नंबर 6 स्किल डेव्हलपमेंट. क्वेश्चन 7A ट्रान्सलेशन 5 मार्क्ससाठी आहे. ए क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी 4. B क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग सेंटेन्स इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी 2. फर्स्ट आहे डोंट वेस्ट युअर टाइम अँड एनर्जी. तुमचा वेळ आणि ऊर्जा वाया घालवू नका. सेकंड ऑलवेज विअर हेल्मेट व्हाईल रीडिंग अ बाईक. त्याचे आन्सर आहे बाईक चालवताना नेहमी हेल्मेट घाला. थर्ड फॉलो ट्रॅफिक रूल्स वाहतुकीचे नियम पाळा. आणि फोर्थ सेंटेन्स आहे डोंट राईड युअर बाईक ऑन फुल स्पीड. तुमची बाईक पूर्ण वेगाने चालवू नका. सी क्वेश्चन ट्रान्सलेट द फॉलोइंग प्रोवर्ब इनटू युअर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन. एनी 1. फर्स्टचे आन्सर येणार आहे उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. सेकंड ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण इयत्ता 10वीच्या वर्गाची इंग्लिश या विषयाची पूर्वपरीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याची नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल.